तळोदा बऱ्हाणपूर महामार्गाला शेतजमिनी देण्यास रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रखर विरोध नोंदवला आहे. शेतकऱ्यांनी आज दुपारी रावेर तहसीलदार यांच्या कार्यालयात जाऊन हरकती नोंदवल्या आहेत. यावेळी रावेर तालुका काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पाटील, अनिल पुंडलिक पाटील तामसवाडी, भागवत पाटील, रामदास त्र्यंबक पाटील, यादवराव पाटील, पुंडलिक पाटील, जेजाराव चौधरी यांच्यासह असंख्य शेतकरी आज उपस्थित होते. शासनाने विकास जरूर करावा, मात्र आमच्या शेतजमिनी घेऊन आम्हाला शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नये अशी ठाम भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी मांडली. सरकारला एवढं सांगून इच्छितो की जमीन आमच्या हक्काची आहे, नाही कोणाच्या बापाची आहे. आणि सरकार ज्या 3 तारखेला जे मीटिंग झाली त्यामध्ये शेतकऱ्यांना जे समुपदेश ज्यांचं जे ठरवलं होतं त्यांनी रक्षाताईंनी, तो समुपदेश कोणत्याच शेतकऱ्याकडून त्यांनी घेतला नाही. फक्त त्यांच्या हक्काची बाजू त्यांनी मांडली आणि वरती त्यांनी सांगून दिलं की हा रस्ता होणारच आहे, आम्हाला हा रस्ता होऊ द्यायचा नाही आहे. आणि तुम्ही जो मॅप जो बघितला असेल, मॅपमध्ये जो तुमचा जो इकडचा जो पॉईंट आहे, इकडचा रावेर भागातला, सावदा भागातला तुम्ही तालुक्यातला, तर तुम्ही पाहाल की याच्यात खरंच काय आहे ते तुम्ही समजून घ्या. पण मी एवढं बोलून 2 शब्द संपतो. जी आपल्या विभागाच्या खासदार व केंद्रीय मंत्री आदरणीय रक्षाताई खडसे यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण चोपडा, यावल आणि रावेर या शेतकऱ्यांची फैजपूर येथे मीटिंग आयोजित करण्यात आली. मीटिंगमध्ये सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्या अधिकाऱ्यांनी आल्या मीटिंगमध्ये रस्ता कसा जाणार आहे, भूसंपादन कसं होणार आहे, मोजणी कशी होणार आहे, त्याच्यानंतर प्रत्येकाची शेती फक्त काही आरमध्ये जाणार आहे अशी माहिती त्यांनीच दिली. परंतु खंत ही आम्हाला वाटते की त्यांनी माहिती देत असताना शेतकऱ्याच्या भावना ज्या होत्या त्या भावना त्यांनी सर्वांनी समजून घ्यायला पाहिजे होत्या. परंतु तसं न होता त्यांनी त्यांची माहिती देणे सुरू केली. माहिती देत असताना बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मध्येच सांगितलं की आम्हाला मोबदला किती काय याच्याशी काही घेणं नाही, फक्त आमच्या रावेर तालुक्यातली बारमाही बागायत जी शेती आहे ती शेती नष्ट व्हायला नको, जेणेकरून हा जगाचा पोशिंदा आपण म्हणतो, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी राजा आहे. परंतु ह्या शेतकरी राजा जो पोशिंदा आहे त्याच्याच बारमाही जमिनीतून हा रस्ता नेऊन एक प्रकारे हा शेतकऱ्यावर मोठा अन्याय आहे. एका बाजूला सरकार म्हणते की शेतकऱ्याच्या बाजूचं हे सरकार आहे, परंतु अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणी जर शेती ॲक्वायर करून जर शेतकरी नष्ट होत असेल तर हे बरोबर होत नाही आहे. तर आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी एकच आहे की तळोदा बऱ्हाणपूर हा जो महामार्ग आहे, ह्या महामार्गाला ह्या शेतीतनं जाता जो प्रस्तावित रस्ता आहे त्या रस्त्याने जर हा महामार्ग गेला तर शेतकऱ्याचं नुकसान करणार आहे. आणि राहिला विकासाचा भाग, तर विकासाला शेतकऱ्याची कुठलीही अडचण नाही, त्यांनी खूप विकास करावा, परंतु शेतकऱ्यावर अन्याय करून विकास होणार हा काही योग्य होत नाही आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्या दिवशी हे सांगितलं की शेतकरी जर म्हणत असतील की आम्हाला रस्ता नको तर आम्ही नाही करणार. तर आमची सर्वांना विनंती एकच आहे प्रशासनाला आणि शासनाला की हा जो रस्ता जातो आहे हा रस्ता आमच्या शेतीतनं जर गेला तर आमच्या शेतकऱ्याचं उपजीविकेचं साधनच नष्ट होणार आहे. आता जर उदाहरण द्यायचे झाले तर बरेचसे शेतकरी असे आहे की त्यांचं 2-2, 3-3 एकराचं तुकडं आहे, त्यातून जर तो रस्ता गेला तर ते जात असेल त्यातला 80 गुंठे शेत, परंतु त्याचं जर 140 गुंठे आहे तर जे उर्वरित क्षेत्र आहे ते पण त्याचं काहीच कामाचं राहणार नाही आहे. तर सर्वांना हेच विनंती आहे की त्यांनी सांगितलं की तुम्ही येत्या 21 दिवसात तुमचं म्हणणं तहसील ऑफिसला दाखल करा. तर बहुतांशी शेतकऱ्यांचं म्हणणं हेच आहे की रस्ता जायला नको. आणि रावेर तालुक्यातला 100% शेतकरी या मताशीच सहमत आहे की आमच्या तालुक्यातील सुपीक शेती जायला नको. तर त्या पद्धतीनेच आम्ही शासनाला विनंती करतोय की हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत आमच्या शेतीतनं जाऊ देऊ नका आणि आमच्यावर अन्याय करू नका. एवढे बोलतो आणि माझे 2 शब्द संपवितो. इथं सर्व शेतकरी हजर झाले, पत्रकार मित्र हजर झाले, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय जवान, जय किसान. सगळ्यांना माहिती आहे की तळोदा बऱ्हाणपूर हा जो 753 BE राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचं काम सरकारने हाती घेतलेलं आहे आणि त्या चौपदरीकरणाला आमचा विरोध आहे असा की शेतकऱ्याच्या शेतींमधून हा रस्ता घेऊ नये. कारण
3 तारखेला त्या मीटिंगमध्ये तिथे त्याचा संभाव्य नकाशा दाखवण्यात आला। त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा बायपास त्यांनी रावेर शहराला दिलेला आहे। तो बायपास एवढा आहे की जवळपास 20 किलोमीटरचा अंदाज आम्ही त्याच्यातून काढलेला आहे। मग 20 किलोमीटरची जमीन सरकारला खरेदी करावी लागणार आहे आणि वस्तुस्थिती आता अशी आहे की जो हल्ली जो 2 पदरी महामार्ग चालू आहे हा इथून रावेर शहरापासून MP बॉर्डर जास्तीत जास्त 10 किलोमीटर अंतरावरती आहे। तिथपर्यंत 20 किलोमीटर शेतकऱ्यांची जमीन ही ॲक्वायर केली जाणार आहे। तेव्हा हे 20 किलोमीटरचा खर्चही वाढणार आहे आणि शेतकऱ्यांची 20 किलोमीटर लांबीची जमीन याच्यातून नष्ट होईल। ही जी जमीन जाणारी जमीन जी आहे ही अतिशय सुपीक एक्सपोर्ट क्वालिटीची केळी, देशाला परकीय चलन देणारी केळी ह्या शेतातून उत्पन्न होते। तेव्हा ही शेती सरकारने घेऊ नये असा आपला सगळ्यांचा आग्रह आहे आणि त्याची हरकत म्हणजे अशी की आम्हाला ही शेती द्यायची नाही आहे, कुठल्याही परिस्थितीत आम्ही आमची शेती देणार आहे। ही हरकत नोंदवण्यासाठी आज आपण तहसील कार्यालयात सगळे हजर झालेलो आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येकाने आपापल्या अर्ज माननीय तहसीलदारांच्या ऑफिसमध्ये जमा केलेले आहेत आणि त्याची पोहोचसुद्धा घेतलेली आहे। तेव्हा सरकारने जमीन संपादनाचा हट्ट न धरता शेतकऱ्यांना न्याय्य अशी बाजू दिली पाहिजे आणि शेतकऱ्यावरती होणारा अन्याय टाळला पाहिजे। एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो। जय किसान।